उषाताई त्यांच्या मुलाच्या ऑफिसच्या बाहेर बसून मुलाची वाट पाहत होत्या. त्यांची नजर फक्त दाराकडेच होती. त्यांच्या नजरेत एक काळजी, चिंता, भीती स्पष्टपणे दिसून येत होती. एकाच जागी बसून बसून आता त्यांचे गुडघे देखील उत्तर देऊ लागले होते. तिथे शेजारी बसलेल्या शिपायाला त्याच्याकडे पाहून त्यांची दया आली आणि त्याने त्यांची खुर्ची त्यांच्याकडे सरकवली आणि त्यांना बसायला सांगितले. तेव्हा उषाताई यांनी त्यांचे आभार मानले आणि पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला मनापासून आशीर्वाद दिला. काही वेळाने त्यांच्या मुलाला गाडीच्या खाली उतरताना पाहून उषाताई धावत पळत त्यांच्या मुलाजवळ गेल्या आणि त्याला बिलगून ढसाढसा रडू लागल्या. जणू काही त्यांनी इतक्या वेळेपासून दाबून ठेवलेल्या अश्रूंच्या झरेला पाझर फुटला होता. पण आईला अशा कपड्यांमध्ये सगळ्या लोकांसमोर बिलगलेली पाहून सागरला खूप अपमानित झाल्यासारखे वाटत होते. त्याने लागलीच उषाताई यांना स्वतःपासून दूर करत सिक्युरिटी गार्डला विचारले, कोण आहे ही म्हातारी आणि इथे काय करत आहे? तो गार्ड म्हणाला की सर, त्या कधीपासून तुमचीच वाट पाहत आहेत. तुमच्यामुळे त्यांची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे. सागर त्या गार्डवर ओरडत म्हणाला, डोकं खराब झालं आहे तुझं. हे माझं ऑफिस आहे. कुणालाही येण्यासाठी मी इथे धर्मशाला उघडून ठेवलेली नाही. मी हे ऑफिस भिकाऱ्यांची सेवा करण्यासाठी उघडले आहे का बाहेर काढ यांना काही पैसे देऊन? कळत नाही कसे निर्लज्जपणे भीक मागण्यासाठी येऊन जातात. आपल्याच मुलाच्या तोंडून आपल्याच विषयी असे शब्द ऐकून त्यांना खूप मोठा धक्काच बसतो. त्या जागेवरच स्तब्ध होऊन त्यांच्या मुलाकडे एकटक बघत राहतात. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. बाळा, हे तू काय बोलत आहेस? तुझे वडील तिकडे रुग्णालयात जीवन मरणाच्या दारात उभे आहेत. डॉक्टरांनी सांगितले आहे की त्यांच्यासाठी लवकरात लवकर रक्ताचा बंदोबस्त करा. बोलता बोलता उषाताई मुलांच्या पायावर पडून नवऱ्याच्या जीवाची भीक मागू लागल्या आणि ढसाढसा रडू लागल्या. सागरने त्यांचा हात पकडून त्यांना बाजूला सरकवले आणि म्हणाला, तुला काय वाटतं? वडिलांचा जीव वाचवण्यासाठी मी बेडवर पडू का? मागच्या वेळी मी किती आजारी पडलो होतो माहीत आहे ना? निघ इथून. माझ्याजवळ इतका वेळही नाही आणि मी त्या म्हाताऱ्याला माझा एक थेंबही रक्तही देणार नाही. उषाताई त्यांचा पदर पसरून मुलाला म्हणाली, फक्त एकदा माझी मदत कर बाळा. मी काहीही करून तुझे एक एक उपकाराची परतफेड करीन आणि तुझे सर्व कर्ज परत करेल. जर तुझ्या रक्तदान केल्याने तुझ्या वडिलांचे प्राण वाचत असतील तर. त्यापुढे काही बोलायच्या आधीच सागर त्यांच्या आईवर जोरात ओरडला, कळत नाही का तुला? भिकाऱ्यासारखी मागेच लागली आहेस माझ्या. इतकं बोलून सागरने 10 रुपयांचे बंडल काढून आईच्या तोंडावर मारून फेकले. हे उचल आणि आता यापेक्षा जास्त अपेक्षा माझ्याकडून ठेवू नकोस. इतकं बोलून सागर तावातावाने त्यांच्या आईला झटकून तिथून निघून गेला. हे सर्व काही तिथे उभा असलेला गार्डही पाहत होता. त्याचेही डोळे भरून आले होते. सागर आत जाताच तो धावत पडत उषाताई यांच्याजवळ आला आणि त्यांच्या हाताला पकडून उभे केले. त्यांना पाणी पाजले आणि विचारले, आई, हा खरंच तुमचा मुलगा आहे का? उषाताई यांनी होकारार्थी मान हलवली. तेव्हा गार्डने त्यांना संपूर्ण कहाणी विचारली, जी ऐकून तो सुद्धा आतून पूर्ण हादरला. तो उषाताई यांना धीर देत म्हणाला, आई, तुम्ही काही काळजी करू नका. सगळे काही ठीक होईल. देवावर विश्वास ठेवा. मला सांगा की मी तुमची काय मदत करू शकतो? बाबांना रक्ताची गरज आहे तर त्यांची अवस्था होईल. इतक्यात सागर त्यांच्या मीटिंगला जाण्यासाठी बाहेर निघाला तर त्याच्या आईला तिथेच बसलेले पाहून त्याने रागातच त्याच्या आईचा हात पकडला आणि तिथून घेऊन जाऊ लागला. त्यावेळी त्याच्या व्यतिरिक्त तिथे असून कोणीही नव्हते. त्याने विचार केला की कोणी यायच्या आत आईला इथून बाहेर काढतो. जर आईला इथे कोणी पाहिले आणि तिने तिचे तोंड उघडले तर माझी लाखो रुपयाची डील कॅन्सल होईल. पण त्या गार्डने कसलाही विचार न करता पुढे येऊन त्याचा बॉस सागरच्या जोरात कानाखाली वाजवले. आवाज इतका मोठा होता की आत काम करत असलेली सगळी लोक ऑफिसमधून बाहेर आली होती आणि सागरकडे पाहत होती. लाज नाही वाटत स्वतःच्या आईसोबत
असं करताना तो गार्ड राहतच त्यांच्या बॉसला म्हणाला, तुझी एवढी हिंमत की तू तुझ्या बॉसवर हात उगारला? मी आत्ताच्या आत्ता तुला नोकरीवरून काढून टाकतो. सागर रागाने म्हणाला, अरे लाथ मारतो मी तुझ्या नोकरीला. जो स्वतःच्या आईवडिलांचा होऊ शकत नाही तो आमचा काय होणार? आज त्या गार्डची हिंमत पाहून सगळे लोक हैराण झाले होते आणि सागर एका हाताने त्याचा गाल पकडून उभा होता. त्या गार्डने उषाताई यांचा हात पकडला आणि म्हणाला, चला आई इथून. उषाताई सरळ हॉस्पिटलला पोहोचल्या. डॉक्टरांनी त्या गार्डचा रक्तगट चेक केला तर योगायोगाने त्यांचे रक्तगट उषाताई यांच्या नवऱ्याच्या रक्तगटाला मॅच झाले होते. उषाताई समोरच खुर्चीवर बसून त्या गार्डला मनापासून आशीर्वाद देत होत्या. तिच्यासाठी तो देवाचे रूप घेऊन आलेला होता. उषाताई रक्त दिल्यानंतर त्या गार्डच्या पाठीवर पडून ढसाढसा रडू लागल्या. गार्डने त्यांना उचलून उभे केले आणि म्हणाला, अहो आई, तुम्ही या गरीब मुलाला पापाचे भागीदार बनवत आहात का? आईचे हात नेहमी मुलांना आशीर्वाद देण्यासाठी असायला हवेत. तो गार्ड उषाताई यांचे दोन्ही हात त्यांच्या डोक्यावर ठेवत म्हणाला, बेटा, आज माझ्यामुळे तुला तुझी नोकरी गमवावी लागली. माझ्याकडे हे थोडे पैसे आहेत, ठेवून घे. तुझ्या मुलाचे काहीतरी भलं होईल. आई, नोकरीबद्दल आपण नंतर विचार करू. तुम्ही आधी इथे बसा. सकाळपासून रडतच आहात. माहीत नाही काही खाल्ले आहे की नाही. मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. उषाताई पाणावलेल्या डोळ्यांनी बस त्याला जाताना पाहत होत्या. एक अनोळखी असूनही आज त्याने आनंदजी यांचे प्राण वाचवले होते, तर दुसरीकडे त्यांच्या सख्ख्या मुलाने तिला भिकारी बोलून तिच्या ममताचा अपमान केला होता. हाच दिवस पाहण्यासाठी त्यांनी मुलाच्या प्रेमापोटी कष्ट मेहनत घेतली होती का? दिवसरात्र एक करून आनंदजी यांनी मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठवले होते, जेणेकरून त्याने त्याची सर्व स्वप्न पूर्ण करावीत. मुलगा नोकरीला लागून सेटल झाल्यावर उषाताई त्यांच्या आवडीनुसार खूप प्रेमाने रेखाला आपल्या घरची सून बनवून घेऊन आली होती. विचार करता करता त्या त्यांच्या भूतकाळातील गोष्टीत हरवल्या. सुनबाई, आता हे घर, या घराची जबाबदारी आता तुझी आहे. आता आम्हाला आमच्या या उतारवयात सुखाने आयुष्य जगायचे आहे. उषाताई त्यांच्या नववधू सुनेला म्हणजेच रेखाला म्हणाल्या. रेखा आणि सागर दोघेही एकमेकांना बऱ्याच वर्षापासून ओळखत होते. त्यामुळे उषाताई आणि आनंदजी यांना मुलांचा आनंद लक्षात घेऊनच दोघांचे खूप धूमधडाक्यात लग्न लावून दिले. सुरुवातीला सगळे काही सुरळीत चालले होते, पण रेखा ही मोठ्या घरची मुलगी असल्यामुळे तिला एकट्याने राहण्याची सवय होती. तिला एकांतात राहायला आवडत होते. सासू सासऱ्यांचे तिला काही काम सांगितले की तिच्या तळपायाची आग मस्तकात जात होती. ती नेहमी याबाबत सागरकडे त्या दोघांची तक्रार करायची, पण तो म्हणायचा की तू काही दिवस चांगली वागणूक केलीस तर या सर्व प्रॉपर्टीची मालकीण म्हणून ओळखली जाशील. म्हणून रेखा तिच्या भावनांना आवर घालत खोटे हास्य चेहऱ्यावर ठेवून तिच्या सासू सासऱ्यांची प्रत्येक गोष्ट मान्य करू लागली. एक दिवस आनंदजी खूप आजारी पडले. त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. तेव्हा त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्या उपचारासाठी खूप जास्त खर्च सांगण्यात आला. अशातच उषाताई त्यांच्या मुलाला म्हणाल्या की बेटा, तुझ्या वडिलांनी सेव्हिंग करून ठेवली आहे, पण ती आता आपल्याला कशी मिळणार माहीत नाही आणि तुझे वडील काही सांगायच्या स्थितीतही नाही. त्यामुळे तूच पैशाचा बंदोबस्त कर बेटा. त्यावर सागर म्हणाला की आई, इतकी मोठी रक्कम आणि तीही इतक्या लवकर कसं शक्य आहे? एक साधारण नोकरी करणारा माणूस आहे मी आणि दुसरीकडे माझे ऑफिसचे काम सुरू आहे. मग इतक्या लवकर इतकी मोठी रक्कम मी कुठून कसा जमा करू शकतो? उषाताई म्हणाल्या की बेटा, कोणत्या मित्राकडून नातेवाईकांकडून उधार घे. एकटा का? तुझे वडील बरे झाले की सर्व घेतलेले पैसे व्याजासकट परत कर. सागर म्हणाला, म्हणूनच मी बाबांना सांगत होतो की तुमचा सर्व हिशोब मला सांभाळायला द्या, पण कदाचित बाबांना माझ्यावर विश्वासच नव्हता. उषाताई म्हणाल्या, बेटा, आता तुझ्या वडिलांना बरे वाटले की सर्वप्रथम मी त्यांना हेच काम करायला सांगेल
आता आमचेही वय झाले आहे आणि काय होईल याचा भरोसा नाही. ठीक आहे आई, मी बघतो कुठून काही मदत मिळाली तर. इतकं बोलून सागर तिथून निघून गेला. थोड्या वेळाने सागर येऊन त्यांच्या आईला म्हणाला, आई, पैशाचा बंदोबस्त झाला आहे, पण त्याला 1 महिन्याच्या आत पैसे परत करावे लागतील, नाहीतर माझ्या शब्दाला काही अर्थ राहणार नाही. हो बेटा, एकदा तुझे वडील बरे झाले की आपण सर्वात आधी हे घेतलेले कर्ज परत करूयात. इतकं बोलून उषाताई आनंदच्या जवळ निघून गेल्या. तर इकडे रेखा या सागरला एका बाजूला नेऊन गेली आणि म्हणाली की हे काय, इतकी मोठी रक्कम तुम्ही कुठून जमा केली? हे आपलेच तर पैसे. हो, आपलेच पैसे आहे, पण काही मोठं मिळवण्यासाठी असे छोटे छोटे तुकडे फेकावेच लागतात. त्यावर रेखा जरा तापातच म्हणाली, एक तर तुम्ही मला न विचारता आपले पैसे दिलेत आणि वर असे कोड्यात बोलत आहात. मला तर काही समजत नाही. तुम्ही मला जरा सविस्तर सगळे सांगाल का? सागर शांतपणे म्हणाला, आता मी बाबांसाठी इतकं कर्ज घेतले आहे म्हटल्यावर आई ते कर्ज आधी परत करणार, शिवाय बाबांची सर्व खाती माझ्याकडे सुरपूत करणार, कारण आता त्यांच्या मनात तब्येतीविषयी नेहमीच भीती राहणार. आपल्याला आपले पैसेही परत मिळतील आणि बाबांची संपूर्ण संपत्तीही. मग मी लवकरच माझ्या ऑफिसचा मालक होईल. त्यानंतर काही दिवसातच आनंदजी डिस्चार्ज घेऊन घरी परत येतात. तेव्हा उषाताई सर्वप्रथम संपत्तीची कागदपत्रे सागरच्या नावे करण्यासाठी आनंदजी यांना सांगतात. पण असे करण्यास आनंदजी नकार देतात. अरे, आपल्या म्हातारपणी ही संपत्ती आपला आधार आहे ना. शिवाय जे काही आपलं आहे ते आपण गेल्यानंतर सागरचेच तर आहे. मग त्याला ते आज मिळो किंवा उद्या, त्याने काय फरक पडतो? त्यावर उषाताई त्यांना सांगतात की हो, तुमचेच म्हणणे बरोबर आहे, पण आता त्याने पैसे जमा केले आहेत, देव न करू. पण जर समजा तुमची तब्येत पुन्हा खराब झाली आणि पुन्हा हॉस्पिटलमध्ये जावे लागले आणि पैशाची गरज भासली तर पुन्हा कुणाकडे हात पसरवणार? आणि जर ऐनवेळेस पैशाचा बंदोबस्त झाला नाही तर उगाच अनर्थ व्हायला नको. आता आनंदजी यांनीही विचार केला की हो, तू सुद्धा बरोबर बोलत आहेस. काल माझी अवस्था झाली ती पुन्हा झाली तर, हाच विचार करत आनंदजी यांनी त्यांची संपत्ती सागरच्या नावावर केली. दुसऱ्या दिवशी उषाताई रेखाला आवाज देऊन सांगतात की सूनबाई, जरा यांच्याकरिता दलिया बनवून आणून दे. तर तिकडून सून जरा चिडूनच म्हणाली, 1 मिनिट आई, मी एक पेन आणि पेपर घेऊन येते, मग तुम्ही मला सांगा की काय काय बनवायचे आहे. उषाताई म्हणाल्या, हे तू काय बोलत आहेस सूनबाई, मला समजले नाही. रेखा रागातच म्हणाली, तुम्हा लोकांच्या नजरेत तर हे घर म्हणजे एक हॉटेलच आहे ना, नाही का? आणि मी इथली वेटर, जी तुमच्याकडून ऑर्डर घेते आणि बनवून तुमच्यासमोर आणून देते. तर सांगा, आणखीन काय काय ऑर्डर आहे तुमची? आई आजारी, बाबा आहेत, तुम्ही नाही तर स्वतःच्या हाताने का नाही बनवून घेत दलिया? प्रत्येक वेळी प्रत्येक कामासाठी मला आवाज देणे गरजेचे आहे का? इतके बोलून रेखा तिथून तावातावाने निघून गेली. बिचारी पूर्ण दिवस घरासाठी कामे करून थकून जात असणार, म्हणूनच अशी बोलली असणार. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तिला चांगलीच ओळखते. आता जसा तिचा राग शांत होईल तशी माझ्याकडे येऊन माझी माफी मागणार. चला, मी तुमच्यासाठी छान दलिया बनवून घेऊन येते. मनात चाललेला गोंधळ लपवत उषाताई हसत म्हणाल्या आणि किचनमध्ये निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी उषाताई आनंदजींना म्हणाल्या, आज तुमच्यासाठी काय बनवायचे याचा विचार करत आहे. आता मी रोज तुमच्या आवडीनुसार खायला बनवीन. सुनेला सकाळपासून घरात बरीच कामे करायची असतात, उगाच काय त्या बिचारीला पुन्हा पुन्हा त्रास द्यायचा. बोला, काय खाणार आज? उषाताई काही बोलल्या तरी आनंदजींना सगळं समजत होतं. कालच्या दाटल्यानंतर तिला आपल्या सुनेकडून पुन्हा अपमानित व्हायचे नव्हते, म्हणूनच ती आजपासून स्वतःच जेवण बनवायचे सांगत आहे. आनंदजी म्हणाले, तू जे बनवशील ते खाईन मी.
उषाताई उठल्या आणि स्वयंपाकघरातच गेल्या. पण हे काय, किचनला कुलूप लावले होते. आजपर्यंत तर कधीच किचनला कुलूप लावलेले नव्हते. मग आज हे सगळं? असा विचार करून उषाताई रेखाला आवाज देऊ लागल्या. काय झालं आई, एवढं का ओरडताय? रेखा रागातच ओरडत म्हणाली. उषाताई म्हणाल्या, सुनबाई हे काय किचनला कुलूप? आजपर्यंत या घरात किचन किंवा पूजा कक्षाला कधीही कुलूप लावलेले नाही. हो, कारण या घरात 2 भुकेले प्राणी राहू लागले आहेत, ज्यांना सतत भूक लागते. आता आमच्या घरात कुबेराचा खजिना तर नाही, जो त्यांच्या 5 वेळेच्या जेवणाचा भार उचलू शकेल. त्यामुळे आम्हाला कुलूप लावावे लागले. रेखा नेलपॉलिश सुकवत म्हणाली. सुनबाई, तू आम्हाला भुकेले प्राणी म्हणालीस का? उषाताई हळूच म्हणाल्या. आता तुम्ही एवढ्याही भोळ्या नाहीत की माझे शब्द तुम्हाला समजू शकणार नाहीत. तुमच्या भुकेला मी कंटाळले आहे. आतापासून तुम्ही दोघे काय खाणार आणि किती खाणार यावर मी बारीक लक्ष ठेवेन. तुम्हा दोघांना जेवण कधी आणि किती मिळेल हे मी ठरवेन. रेखा असे बोलताच उषाताईंना राग अनावर झाला. आम्हाला प्राणी म्हणण्याइतकी हिंमत कशी झाली तुझी? वर तू आमच्या खाण्यापिण्याचा हिशोब ठेवणार. हे माझे घर आहे आणि आम्ही इतके गरीब नाहीत की आम्ही अन्न अर्धवट खाऊ किंवा मोजून मापून खाऊ. येऊ देत आज सागरला घरी. जेव्हा त्याला कळेल की तू कशी वागलीस आमच्यासोबत, तेव्हा तोच तुला धडा शिकवेल. रेखा म्हणाली. होय, जणू काही त्यांना हे माहीतच नाही आणि तुम्ही लोकही असेच म्हणाल हे त्यांनाही ठाऊक होते. म्हणूनच त्यांनी आधीच हे सर्व त्यांच्या नावावर केले आहे. आता तुम्ही लोक आमचे आश्रित आहात आणि आई, आता आजपासून या घरात तुम्हा दोघांना फुकट भाकरी मिळणार नाही. बाबा तर आजारी आहेत, पण तुम्ही तर ठीक आहात ना? म्हणून घरातील सर्व कामे तुम्ही करायची आहेत. नाही तर तुम्हा दोघांना घरातून बाहेर काढायला मला जास्त वेळ लागणार नाही. बिचाऱ्या उषाताई गुपचूप रिकाम्या हाताने आपल्या खोलीत परतल्या तर आनंदजी थरथरत्या आवाजात म्हणाले, पाहिलेस ना, म्हणूनच मी सर्व संपत्ती सागरच्या नावे करत नव्हतो. पण तो इतक्या खालच्या पातळीवर जाईल असा विचारही कधी केला नव्हता. आता कर या वयात घरातली कामं, नाही तर या घरचे मालक आपल्याला घराबाहेर काढतील. उषाताई मोठ्याने म्हणाल्या. मला वाटते की ती खूप खोटे बोलत आहे. तिनेच माझ्या मुलाचे डोके खाल्ले असणार. माझ्या संसारावर माझा पूर्ण विश्वास आहे. येऊ दे सागरला एकदा घरी, खरं काय आहे ते कळेलच. रात्री सागर घरी आल्यानंतर उषाताई त्याला म्हणाली, बेटा बघ सुनबाई काय म्हणते. माझा विश्वास नाही बसत. माझ्या पालनपोषणावर विश्वास आहे, म्हणून तिला आणि तुझ्या वडिलांनाही सांग की ती जे बोलत आहे तसे काही नाही. आम्ही तुझे आई वडील आहोत ना, की या घराचे गुलाम? त्यावर सागर म्हणाला, आई, माहीत नाही तुम्ही दोघंही कोणत्या युगात जगत आहात. आजच्या काळात कोणी कुणाचे नाही, फक्त पैसाच सर्व काही आहे. आम्ही आणि तुम्हाला काय वाटते की मी आणि रेखाने आयुष्यभर तुमची हाजी करावी? उषाताई आशेचा किरण मनात ठेवून उभ्या होत्या की कदाचित सागर रेखावर ओरडेल, तिच्या विरुद्ध आपल्या आईवडिलांच्या बाजूने उभा राहणार. पण सागरने तिच्या आशेवर पाणी फिरवले होते आणि ती काहीच न बोलता ढसाढसा रडू लागली. आता तर रेखाला आणखीन मोकळीच मिळाली होती. त्यांना बोलण्याची आधी रेखाने किचनला कुलूप लावले. त्यानंतर दिवसातून 3 ऐवजी 2दाच जेवण बनवू लागली आणि उरलेले शिळे अन्न त्या दोघांना देऊ लागली. आनंदजी आधीच आजारी होते, आता जास्त आजारी पडू लागले. एके दिवशी उषाताई यांना खूप अशक्तपणा जाणवत होता. एक तर घरातील सर्व कामे आणि त्याशिवाय अन्नही नीट मिळत नव्हते. अशक्त होणे स्वाभाविकच होते. घरची सगळी कामं उरकून थोडा वेळ पडून राहण्याचा विचार करत असताना त्यांचा डोळा लागतो. दरम्यान आनंदजी खोलीतून बाहेर पडतात आणि रेखाला सांगतात की सुनबाई, आज रात्री मला जेवायला देऊ नकोस. त्याऐवजी तू तुझ्या सासूला पोट भरून जेवण दे. तिला खूप अशक्तपणा जाणवत आहे. ठीक आहे, मग तुम्हाला अशक्तपणा जाणवणार नाही ना? तुम्ही दोघेही असे वागत आहात जसे मी तुम्हा दोघांना उपाशीत ठेवते.
दिवसभर तर काम करू शकत नाही, फक्त खायला हवं हाय या दोघांना. रासी रेखा रागातच म्हणाली. त्यानंतर उषाताई उठल्या. अरे उशीर झाला मला उठायला, तुम्ही मला उठवले का नाही? आनंदजी म्हणाले. तू एवढ्या आरामात झोपली होतीस की तुला उठवायचे वाटले नाही आणि मी जेवायला निघून गेलो. आता तू पण जाऊन जेवून घे. उषाताई म्हणाल्या. तुम्ही जेवलात? चला बरं झालं. तुम्हाला वेळेवर जेवायलाही हवं. बरं, सुनेनं काय बनवलं आहे? म्हणजे पुन्हा शिळे खायला दिलं नाही ना? आनंदजी जरा चिडून म्हणाले. अरे उषा, खूप प्रश्न विचारतेस. जाऊन जेवून घे. जे काही बनवले आहे ते. जिवंतच तर राहायचे आहे. चव तर कधीच विसरलो आहे. ठीक आहे, ठीक आहे, चिडू नका, असे म्हणत उषाताई निघून जातात. जेव्हा त्या स्वतःचा ताट पाहतात तेव्हा आश्चर्यचकित होतात. कारण तिला रोज रेखा 1 वाटी डाळ आणि 2 पोळ्या द्यायची. पण आज 2 वाट्या डाळ आणि 4 पोळ्या होत्या. तिला तिची उत्सुकता आवरता आली नाही आणि तिने रेखाला विचारले. काय झालं सुनबाई? आज माझ्या ताटात इतकं जेवण, तुला भूक नाही लागली का? यावर रेखा म्हणाली. जास्त बोलू नका आणि जे मिळेल ते खा, नाहीतर हेही मिळणार नाही. त्यांना भूक लागलेली होती म्हणून त्यांनी पुढे सुनेला काही न विचारता पटकन जेवून घेतले. मग त्यांनी भांडी वगैरे धुवून त्यांच्या खोलीत झोपायला निघून गेल्या. आज पोटभर जेवण्याची गोष्ट त्यांना आनंदजी यांना सांगायची होती, पण त्या खोलीत गेल्या तोवर आनंदजी झोपले होते. सकाळी सांगेन असा विचार करत उषाताईही झोपी गेल्या. सकाळी जेव्हा उषाताई यांना जाग आली तेव्हा आनंदजी त्यांच्या पलंगाखाली पडलेले होते. त्यांच्या तोंडातून खूप रक्त वाहत होते. उषाताई यांनी आपल्या मुलाला हातापाया जोडून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेव्हा मुलगा त्यांच्या वडिलांना सरकारी हॉस्पिटलमध्ये सोडून परत आला. डॉक्टरांनी उषाताई यांना ताबडतोब रक्ताची व्यवस्था करण्यात सांगितले. परंतु बऱ्याच ठिकाणी भटकूनही त्यांना कुठेच रक्त मिळाले नाही. तेव्हा त्या मुलांच्या ऑफिसमध्ये पोहोचल्या जिथे त्यांना भिकारी बोलून हाकलून देण्यात आले होते. इतक्याच आई काहीतरी खाऊन घ्या, तो गाठ उषाताई यांना चहा बिस्किट देत म्हणाला. पण तितक्यातच डॉक्टर बाहेर येऊन म्हणाले की माफ करा, आम्ही आनंदजी यांना उशीर झाल्यामुळे वाचवू शकलो नाही. उषाताई यांचा घास तोंडात जाण्याआधीच खाली जमिनीवर सुटून पडला. त्यांनी पाहिले की आनंदजी अगदी शांत झोपलेले होते. त्यांना समजले होते की आता ते गेले आहेत. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे उषाताई यांच्या डोळ्यात अश्रूंचा एकही थेंब नव्हता. इतक्यात उषाताईंनी पाहिले की त्यांची मुलगी शिल्पाचा फोन आला आहे. हे सगळे इतक्या लवकर घडलं की मुलीला कळवण्याची संधीच मिळाली नाही. 1 तासाच्या आत त्यांचं संपूर्ण जग संपलं होतं. उषाताईंनी फोन उचलून सांगितले की बेटा, तुझ्या वडिलांना शांती मिळाली. ते माझ्या आधी गेले, हे बरं झालं. नाही तर एकटेच राहिले असते तर मी मेल्यानंतरही मला शांती मिळाली नसती. हॅलो आई, हे तू काय बोलत आहेस? बाबासुद्धा काल रात्री मला खूप काही सांगत होते आणि पुन्हा पुन्हा हेच बोलत होते की आईची काळजी घे. काय झालं आई? शिल्पा तिकडून फोनवर बोलत होती. पण आता उषाताई निशब्द होऊन खाली बसल्या होत्या. त्या रडतही नव्हत्या आणि कुणासोबत बोलतही नव्हत्या. बातमी कळल्यावर रेखाही हॉस्पिटलला पोहोचली. तेव्हा पाहिले की बाबा आता राहिले नाहीत आणि आई त्यांच्या जवळच मूर्ती बनून बसल्या आहेत. तो गाढ ही उषाताई यांच्याकडे हैराण होऊन पाहत होता. पण उषाताई जागेवरच स्तब्ध होऊन बसल्या होत्या. संध्याकाळपर्यंत आनंदजी यांच्यावर अंतिमविधी ही पूर्ण झाली होती. पण त्यांची मुलगी परदेशात राहत असल्याकारणाने ती अजूनही पोहोचली नव्हती. त्या गाढने उषाताई यांना सहानुभूती दिली आणि पाणावलेल्या डोळ्यांनी संध्याकाळी त्यांच्या घरी निघून गेला. उषाताई आनंदजीशिवाय दगडासारखी झाली होती. दुसऱ्या दिवशी रेखा म्हणाली, एका शिल्पा उद्या येणार आहे. जर तिला कळलं की बाबांना आपल्यामुळे जीव गमावावा लागला तर ती काय करेल माहीत नाही. यावर सागर घाबरतच म्हणाला की तिला कोण सांगणार? दगड झालेली माझी ही आई. यावर रेखा म्हणाली की मला तर आश्चर्य या गोष्टीचं वाटले की आजपर्यंत आईने शिल्पाला फोन करून
का सांगितलं नाही आणि कुणास ठाऊक सांगितलंही असणार. तेव्हा सागर म्हणाला की तू शिल्पाला ओळखत नाहीस का? जर तिला हे सर्व आधी कळले तर ती खूप आधी इथे आली असती. रेखा म्हणाली, मी काय म्हणते, तुमच्या वडिलांचे आधीच निधन झाले आहे आणि आता या वेड्या म्हातारीला त्यांच्याकडे पाठवून सर्व समस्या संपून टाकू. मग शिल्पाची किंवा इतर कोणाची भीतीही राहणार नाही. सगळ्यांना हे सांगू की वडिलांच्या निधनाच्या शॉकमध्येच तीही आम्हाला सोडून निघून गेली आणि म्हणूनच रेखाने खीरमध्ये विष मिसळली आणि तिच्या सासूला खायला घेऊन आली. पण तिला कुठे माहीत होतं की शिल्पा उद्या येणार असल्याचं सांगून आजच घरी आली होती, कारण तिला आपल्या घरची सगळी परिस्थिती स्वतःच्या डोळ्यांनी बघायची होती. तिच्या वडिलांनी तिला घराच्या चाव्यांचा एक सेट दिला होता, कारण ती परदेशात राहते आणि घरी कोणी नसले तरीही ती हवी तेव्हा येऊ शकते. पण तिला कुठे माहीत होते की ही चावी एक दिवस आपल्याच घराची हेरगिरी करण्यासाठी वापरावी लागेल. शिल्पाला तिच्या कठीण काळात त्यांनी ही चावी दिली होती, पण स्वतःचा कठीण काळ कधीच तिला सांगितला नाही. जेव्हा रेखा उषाताई यांना खीर देऊ लागली, खाऊ घालणार होती, तेव्हा शिल्पा त्यांच्या घरातून लपून बसली होती, कारण तिने तिचा भाऊ आणि वहिनीचे जे काही बोलत होते तिने ते ऐकून सर्व रेकॉर्ड केले होते. तिने रेखाच्या जोरात एका गालावर चापट मारली. तुझी हिंमत कशी झाली माझ्या वडिलांचा जीव घेण्याची, आणि आता तुला माझ्या आईला ही ठार मारायचे आहे. नणंदला तिथे पाहून दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकली. काय झालं वहिनी, मला इथे असे पाहून हैराण झालात? त्या दिवशी वडिलांनी मला फोनवर सर्व काही सांगितले होते आणि मला तुमचा खूप रागही आला होता. वाटलं की आत्ताच्या आत्ता तुम्हा दोघांनी चांगलीच खबर घ्यावी, पण मग मला वाटले की तुम्हाला रंगेहात पकडावे लागेल. त्यानंतरच मी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू शकेल. वडिलांशी बोलूनच मी निघाली होती इथे येण्यासाठी, पण काही तांत्रिक कामामुळे मला पप्पाच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहता आले नाही. पण आज तुम्ही लोक आईची विल्हेवाट लावण्याच्या बोलण्यात गुंग असताना मी गुपचूप घरात शिरले. मला एकच खंत असेल की आई बाबांनी मला हे सर्व आधी सांगितले नाही तर आज वडीलसुद्धा हयात असते. तोपर्यंत पोलीसही तेथे पोहोचले होते. या सर्व पापी लोकांना घेऊन जा साहेब. त्यांनी प्रथम माझ्या आई वडिलांची सर्व मालमत्ता फसवणुकीने हिसकावून घेतली, नंतर माझ्या वडिलांना उपाशी ठेवले आणि आता हे माझ्या आईला विष देऊन मारणार होते. याचा हा पुरावा आहे. पोलीस आणि शिल्पाचे हे रूप पाहून ते दोघेही भीतीने थरथर कापू लागले आणि उषाताई यांच्या पायावर पडून माफी मागू लागले. पण उषाताई काही बोलल्या नाहीत आणि पोलीस दोघांनाही उचलून घेऊन गेले. शिल्पाने आईला मिठी मारली आणि खूप रडली. तिथे तिची आई एकच वाक्य बोलत होती, चांगलं झालं की ते माझ्या आधी निघून गेले. शांतता मिळाली. तुझ्या वडिलांना उषाताई यांनी आपली सर्व संपत्ती आपल्या मुलींच्या आणि त्या गार्डच्या नावावर केली, ज्याने आपले रक्तदान करून आनंदीचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. पण नशिबाने त्यांची साथ दिली नाही आणि ते हे जग सोडून गेले आणि शिल्पा तिच्या आईला सोबत घेऊन परदेशात रवाना झाली. मित्रांनो, आजही काही घरात फक्त मुलालाच घराचा अधिकार मानला जातो. मुलींना नेहमीच परके धन मानले जाते. जेव्हा आनंदजी यांनी आपली सर्व संपत्ती सागरला दिली, कदाचित याचमुळे ते पुन्हा शिल्पाला फोन करू शकले नाहीत. आपल्या मुलाने दिलेल्या त्रासाला मुकाट्याने सहन करत राहिले, पण त्यांना हे कळायला हवं होतं की त्यांनी आपल्या मुलीला संपत्ती द्या किंवा नका देऊ, मुलगी तरीही त्यांना साथ देईल, त्याची मदत करेल, त्यांचे दुःख ती नक्कीच समजून घेईल. आम्ही इथे असे नाही सांगत की प्रत्येक मुलगा असाच असतो, पण कुठेतरी सागरसारखी मुलंही असतात